ताई, आता तू म्हणालीस की 14 वर्षाचा गॅप, म्हणजे आत्ता कोणी 14 दिवसाच्या गॅपचा पण विचार नाही करू शकत. नो डाऊट की आपण आपले पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट केले किंवा सगळं नीट असलं तरी अनेकदा अशा ऑफर येतात ज्याला नाही म्हणण्यासाठी हृदयावर दगड ठेवावा लागतो. 8-10 वर्ष सतत काम केलेली एखादी व्यक्ती 14 वर्षाचा कसा गॅप घेऊ शकते, मला खरंच ऐकायला आवडेल यामागची स्टोरी. आल्या असतील ना पण ताई अशा खूप सुंदर सुंदर ऑफर. आता तितकंसं आठवत नाही आहे जनरली, पण एक दोन आल्या होत्या, पण तेव्हा प्रेग्नेंट होते वगैरे, त्यामुळे पॉसिबलच नव्हतं. आणि लग्नानंतर हा माझा स्वतःचा डिसिजन होतं की मला नव्हतं करायचं तेव्हा. मला घरात राहायचं होतं. खरं सांगते, मला घरात राहायचं होतं आणि मी ती फेज खरंच एन्जॉय केली. म्हणजे अगदी सासूबाईंबरोबर जाणं, कोण्या नातेवाईकांच्या घरी जाणं, मग कौतुक, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप 4 वर्ष मस्त मस्त एन्जॉय केल्या. आणि मला ते, आपण म्हणतो ना, ह्या गोष्टींचा आपल्याला खूप पुढे फायदाही होतो एखादा रोल करताना किंवा काही. तुम्ही जे अनुभवता किंवा आत्ता आई पण जे मी अनुभवते, त्याच्यामुळे माझी जी येणारी सिरियल आहे सुना येती घरात, त्यांच्याबरोबर मला तसं वागता येतं किंवा अरे हे असं होतं की, त्यामुळे ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि तुमच्या आयुष्यातली प्रत्येक फेज तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. नंतर कुठेतरी असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार, मी थांबायला रिग्रेट. हवं होतं. म्हणजे आज असं म्हणशील की प्रिन्सचे काही व्हिडिओ बघताना आम्हाला असं वाटतं, किंवा त्या गोष्टी नुसत्या व्हिडिओवर नाही, त्या माझ्या लक्षात आहेत, त्या मी बघितल्या आहेत, त्या आम्ही दोघंही हसतो. हा आमचा आनंद आहे. आणि आयुष्य आहे गं, ते असं आनंदानेच जगावं आणि त्याच्यात कुठेतरी ठहराव असावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे थांबणंही गरजेचं आहे. थांबलं तरच तुम्हाला तितका, तुम्ही जो ब्रेक लागला तर तुम्ही गाडी तितकी स्पीडने पुढे चालवू शकता. तो ब्रेक हा तितकाच गरजेचा आहे. किती प्रॅक्टिकल विचार आहे हा खरंच. कारण जेन्युनली हा अप्रोच आत्ता नाही आहे कोणाकडेच. अगेन मी परत तेच सांगेन की असं आहे की चला, एक भूमिका संपली, एक काम संपलं, चला दुसऱ्याकडे, दुसरं संपलं तिसऱ्याकडे. आता एक कामातनं काम मिळतं यावर तू बिलीव्ह करतेस? तुमचं कामच तुम्हाला काम देतं? नक्कीच, नक्कीच. तुम्हाला कामच तुमचं काम देतं. आणि बोललं जातं ना कामाबद्दल, आणि त्याचबरोबर तुम्ही किती प्रोफेशनल आहात ही गोष्टसुद्धा काउंट केली जाते. की उत्तम अभिनेत्री आहात किंवा अभिनेता आहात हे तर काउंट केलं जातंच, पण प्रोफेशनलिझमही हा काउंट केला जातो. कारण प्रोड्युसरचाही विचार करावा लागतो, चॅनलचाही विचार करावा लागतो. त्यांचे त्यांचे काही त्यांच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाहीत, आपल्या आपल्या असतात. त्यामुळे कुठेतरी साधावा लागतो समन्वय, आणि तो साधला पाहिजे प्रत्येकाने. आणि हा सगळा ब्रेक वगैरे 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 सगळं झालं, त्याच्यानंतर आला बाई पण भारी देवा, ज्याच्यामध्ये त्या बहिणींनी धुमाकूळ घातला. तुमच्या सगळ्यांची जी चित्रपट, आता तो रिलीजच्या बऱ्याच महिन्यांआधी आम्ही बघितला होता आणि मी जेव्हा तुला स्क्रीनवर बघितलं, आय वॉज सो सरप्राईज. मी म्हटलं वाव, ही तशीच दिसतीये आणि ही काय काम करते. किंवा नंतर जेव्हा निखिल साने सरांशी आमचं डिस्कशन झालं, मी त्यांना बोलले, म्हटलं हे किती रिफ्रेशिंग आहे कास्टिंग, हे किती छान दिसतीये ही. ताई, तुझ्यासाठी कोणती मुवमेंट होती? लेट्स गो बॅक टू वर्क. आणि देन बाई पण भारी देव एक्सेप्ट केलास? ॲक्च्युली पहिलं बाई पण भारी देवा आला, हो. केदार आला, असं असं आहे. कुणा एका दुसऱ्या ॲक्ट्रेसचं सिलेक्शन झालं होतं, पण काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे करशील का? म्हटलं मी आत्ता, तुला बारीक व्हावं लागेल. म्हटलं मी बारीक ऑलरेडी झाली आहे, हे मला माहीत नाही. मी 6-7 महिने जवळजवळ जिम आणि ह्या सगळ्या गोष्टी, मे बी तो रोल माझ्यासाठीच लिहिलेला होता, त्याच्यामुळे मी तो केला. आणि केदारबरोबर काम करणं म्हणजे घर. म्हणजे पहिलं नाटक मी त्याच्याबरोबर केलं येस. असं म्हणू शकतेस तू, बॉम्बे मेरी जान, जे हो. माझं कमर्शियल होतं. त्याच्यानंतर बाई पण भारी देवा, म्हणजे तू चाल पुढं अगोदर बाई पण भारी येस, देवा. येस. मग त्याच्यात म्हणजे जेव्हा परत मी आले तेव्हा केदार बरोबरच काम केलं. सो माझ्यासाठी लकी डिरेक्टर येतो. खरंच. आणि तू ठरवून आलीस परत की आता बस झाला ब्रेक, आता जाऊया? ए नाही ना, मी नाही? तुला सांगितलं ना, नाही तो ना? जसा घरी येतो तसा आला. त्याने मला विचारलं करशील का? मी म्हटलं मी काही गोष्टींमध्ये डेस्टिनीमध्ये अगदी बिलीव्ह करते. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला तुमचं जे काही आहे ते लिहिलेलं असतं वगैरे, पण तुमची त्याबरोबर तुमचे परिश्रमही लागतात, हे तितकंच खरं आहे. आणि संधी येते ती तुम्ही घ्यायला शिकलं पाहिजेत आणि त्याचं सोनं केलं पाहिजे.